नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण सरदार आणि आज आपण विस्तृतपणे चर्चा करणार आहे BSc सेकंड इयर थर्ड सेमिस्टरच्या बॉटनीच्या स्कीमविषयी. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित संपूर्ण महाविद्यालयामध्ये बॉटनीची स्कीम कशी असेल याच्या आधी आपण पाहिलेलं आहे. NEP मध्ये आपल्याला 6 व्हर्टिकलमध्ये संपूर्ण स्कीमचा स्टडी करायचा आहे. सेम पॅटर्न थर्ड सेमिस्टरला सुद्धा कंटिन्यू होतो. इथं 6 व्हर्टिकल दिलेले आहेत, A, B, C, D, E, F. मित्र हो, एक एक व्हर्टिकल आता इथं आपण तपासून बघू. A व्हर्टिकलमध्ये तुम्हाला मेजरचा पेपर स्टडी करायचा आहे. पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला मेजर आणि मायनर असं डिफरन्शिएशन राहणार नाही, परंतु सेकंड इयरला जेव्हा तुम्ही थर्ड सेमिस्टरला असाल तर तुमचा बॉटनी हा सब्जेक्ट जर मेजर असेल तर तुम्हाला मेजरचे 2 थेअरी पेपर राहतील. त्याचे कोड आणि त्याची नावं आपण इथं शो केलेले आहेत. पहिला पेपर हा मायक्रोबियल डायव्हर्सिटी अँड क्रिप्टोग्राम फर्स्ट असा राहील. दुसरा पेपर हा क्रिप्टोग्राम सेकंड अँड जिम्नोस्पर्म असा राहील. याला प्रत्येकी 2 क्रेडिट आहे आणि याला एका आठवड्याचं 8 तासाचं वर्कलोड आहे. दुसरं याचं प्रॅक्टिकल राहील. हे एकाच व्हर्टिकलमध्ये आहे. 2 पेपरचं आपल्याला एकच प्रॅक्टिकल राहील. याला सुद्धा 2 क्रेडिट आहे. याचं नाव आहे टेक्निक्स इन मायक्रोबियल स्टडीज, प्लांट डिसीज, क्रिप्टोग्राम अँड जिम्नोस्पर्म. याचा कोड तुम्हाला इथं दिसत आहे. हा आहे आपला प्रॅक्टिकलचा कोड. तिसरा तुम्हाला IKS राहील. A व्हर्टिकलचीच गोष्ट सुरू आहे. प्रथम वर्षाला जेव्हा आपण IKS बघितलं तेव्हा IKSचा स्टडी हा जनरल होता. थर्ड सेमिस्टरला तुम्हाला सब्जेक्ट स्पेसिफिक IKS राहील. सब्जेक्ट स्पेसिफिक म्हणजे तुमचा जो मेजर सब्जेक्ट असेल त्याचाच तुम्हाला IKS राहील. बॉटनीमध्ये सॅक्रेड प्लांट हेरिटेज ऑफ महाराष्ट्र हा तुमचा IKSचा पेपर आहे. याला सुद्धा 2 क्रेडिट दिलेले आहेत. इथं आपलं A व्हर्टिकल हे कम्प्लीट झालं. व्हर्टिकल B हे मायनर पेपरचं राहील. आता हा पेपर मेजरवाल्यांना नसणार. एखादा मेजरवाला केमिस्ट्री असेल, ज्याचं मेजर झोलॉजी असेल त्याचा हा मायनर राहू शकतो, त्यांनी जर ऑप्शनमध्ये घेतला असेल तर. मायनरमध्ये एक थेअरी पेपर राहील आणि त्याचंच तुम्हाला प्रॅक्टिकल राहील. याच्यामध्ये थेअरीचे 2 क्रेडिट आणि प्रॅक्टिकलचे 2 क्रेडिट आणि आठवड्याला याला 6 तासाचं वर्कलोड अलॉट केलेलं आहे विद्यापीठाने. हे झालं आपलं व्हर्टिकल B. व्हर्टिकल C हा ॲज युजल जसा फर्स्ट सेमिस्टरला होता, जेनरिक ओपन किंवा ओपन इलेक्टिव्ह आपण त्याला असं म्हणतो. हा अदर दॅन फॅकल्टी आपल्याला घ्यायचा आहे. अदर दॅन फॅकल्टी म्हणजे काय? जर आपण बॉटनी किंवा सायन्स ह्या विद्यार्थ्याचे स्टुडंट आहोत तर आपल्याला दुसऱ्या फॅकल्टीचा म्हणजे आर्ट फॅकल्टी, कॉमर्स फॅकल्टी किंवा ह्युमॅनिटी फॅकल्टीचे आपल्याला हे ओपन इलेक्टिव्ह घ्यायचे आहेत. याला 2 क्रेडिट आहेत. नंतर आपलं नेक्स्ट व्हर्टिकल येते D व्हर्टिकल. तर D व्हर्टिकलमध्ये VSc जो प्रॅक्टिकल बेस्ड सब्जेक्ट आहे 2 क्रेडिटचा तो राहणार आहे. VSc हा सब्जेक्ट स्पेसिफिक राहणार आहे. म्हणजे तुम्ही जर बॉटनीचे स्टुडंट आहात तर तुम्हाला VSc हे मेजर सब्जेक्टच राहणार आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंट इन सीड प्रॉडक्ट असं आपल्या VSc सब्जेक्टचं नाव आहे. याला 2 क्रेडिट आहे. नंतर AEC मराठी, AEC इंग्लिश हे तुम्हाला राहणार आहेत. ज्यांनी दुसरी लँग्वेज घेतली असेल, कोणी उर्दू लँग्वेज घेतली असेल, कोणी दुसरी लँग्वेज घेतली असेल तर त्याचा हा रिस्पेक्टिव्ह पेपर राहील. ही झालं आपलं E व्हर्टिकल. यानंतर F व्हर्टिकलमध्ये आपल्याला FP किंवा CES दिलेला आहे. याला आपण फील्ड प्रोजेक्ट असं म्हणू शकतो किंवा कम्युनिटी एंगेजमेंट सर्व्हिसेस असं याचं नाव आहे. हा 2 सेमिस्टरला आहे. म्हणजे आता जे राहील आपल्याला थर्ड सेमिस्टरला याला फेज 1 असं म्हटलेलं आहे. हा पण 2 क्रेडिटचा आहे आणि याला आठवड्याचं 8चं वर्कलोड आपल्याला अलॉटेड केलेलं आहे. कम्युनिटी एंगेजमेंट सर्व्हिसेस, उन्नत भारत अभियान किंवा अजूनही NSS याच्यामध्ये तुम्ही कम्युनिटीला कसं एंगेज करता असा एक प्रोजेक्ट करू शकतो. 4 पेक्षा जास्त नाही. याचं व्हॅल्युएशन इंटरनलच राहणार आहे. नंतरचं व्हर्टिकल आहे आपलं CC. या व्हर्टिकलमधलं CC याला आउटडोर असं म्हटलेलं आहे, आउटडोर ॲक्टिव्हिटी. याला सुद्धा 2 क्रेडिट आहे आणि याला सुद्धा वर्कलोड दिलेला आहे. तर असं ही थर्ड सेमिस्टरची स्कीम ज्याला 22 क्रेडिट आहे आणि आठवड्याचं 30चं वर्कलोड आहे अशी हे बॉटनीची स्कीम आहे. यामध्ये